सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर 19हून अधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला। काय कीर्तिराव मिस्टर गोरे असा सवाल करत त्यांनी फसवणुकीसह महिलांशी संबंधित प्रकरणांवरून गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले। या आरोपांची सखोल चौकशी करून गंभीर प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये नावे समोर आलेल्या व्यक्तींना भाजपमध्ये स्थान दिले जाते आणि दुसरीकडे मूळच्या भाजप कार्यकर्त्यांना बाजूला केले जाते असा आरोप अंधारे यांनी केला। हे पालकमंत्री नाहीत तर बालकमंत्री आहेत असा टोला लगावत त्यांनी जयकुमार गोरे यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिमा कोणत्या कामामुळे निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित केला। कोरोना काळामध्ये मयत रुग्णाचे जिवंत रुग्ण दाखवून बोगस बिले करून पैसे लाटण्याचा आरोप अंधारे यांनी केला। सुमारे 200हून अधिक बोगस बिले त्या काळात तयार केली गेली। खोटा मेडिकल ऑफिसर दाखवून त्याच्या सहीनिशी हजारो बिले लाटली। या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी देखील संगनमताने काम करत FIR आणि चार्जशीटमधील जयकुमार गोरे यांचे नाव काढून टाकले। वास्तविक पाहता यासंबंधी उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यांच्या विरोधात न्यायालयाने समन्स बजावण्यात आला होता। भाजपमधील हा पहिला मंत्री असेल ज्यावर इतके खटले आणि गुन्हे दाखल आहेत। अशा लोकांमुळे भाजपच्या मोर्चात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। सुषमा अंधारे यांनी मुंग्यांच्या वारुळाचे उदाहरण देताना मुंग्या वारुळ बांधतात परंतु त्या वारुळामध्ये विषारी नाग राहतात, त्याप्रमाणे एकनिष्ठ RSS आणि भाजप कार्यकर्त्यांनी बांधलेल्या सरकारमध्ये हे विषारी नाग राहत असल्याचे सांगितले। यासह भाजपचे महामंत्री विजय चौधरी आणि जयकुमार गोरे यांच्याशी संबंधित कथित 10% मागणीच्या प्रकरणाचाही अंधारे यांनी उल्लेख केला। महिला आरक्षण विरोधाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या परिसीमनाच्या मुद्द्यावरही अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधला। दक्षिणेकडील भागातील प्रतिनिधित्व कमी करून उत्तरेकडील भागात वाढ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला। आंदोलनांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिसादावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना सन्मानाने आणि सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्याऐवजी सरकारकडून दडपशाहीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यातील सत्ता संघर्षावर भाष्य करताना अंधारे यांनी सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेदांवरही टीका केली। खातेवाटपावरून सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेल्या कथित रस्सीखेचीचा उल्लेख करत त्यांनी भाजप आणि मित्रपक्षांमधील सत्ता समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एकूणच जयकुमार गोरे यांच्यावरील कथित गुन्हे, 10% मागणीचे आरोप, महिला आरक्षण व परिसीमनाचा मुद्दा आणि महायुतीतील खातेवाटपावरून सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला। त्यांच्या या आक्रमक आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आता संबंधितांकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते याकडे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।